मी लवेश की मराठी समालोचक म्हणून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि तमाम सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील पुनश्च सहर्ष स्वागत. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा कॉम्बॉक्समधून. अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना. आकाश म्हात्रे पापूर सर्कलचं पहिलं षटक हतळतोय. स्ट्राईकला प्रणय म्हात्रे. गेम ऑन, लेट्स प्ले. ओव्हर द विकेटने हुक केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बॉल बाहेर निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. पहिल्याच बॉलवरती प्रणयने आघात केलाय. चौकाराला 4 धाब्याने अकाउंट ओपन केलं जातंय. स्वतःच आणि टीमचं देखील, शिवकर टीमचं. धाव संख्या 4 या आकड्यावर. 24 लाईव्ह इव्हेंट, कॅमेरा वर्क, ऑपरेटिंग जबरदस्त पाहायला मिळते. क्लिअरिटी विथ क्वालिटी आपण पाहतो. ओ यावेळी फटका चांगलाय. रडार मध्ये बॉल चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रणयच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार. सहा धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 10 या आकड्यावरती. ग्रेट स्टार्ट ऑफ द इनिंग. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. असं म्हणतात चौकार षटकार सगळेच मारतात, परंतु पहिल्या बॉल पासून दुव्वादार फलंदाजी करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू, सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग च्या स्टाईलने मात्र इथं सुरुवात करून दिले प्रणय म्हात्रे या फलंदाजाने. सुपर बॅटिंग. इथून तो संघ जिंकेल तो निश्चित सुपर 6 म्हणजे एका तरी ट्रॉफीवरती नाव कोरेल, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. थर्ट्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय काउ कॉर्नर रिझर्व मध्ये एक खेळाडू आहे. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर तैनात. थर्ट्या सर्कलच्या बाहेर फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. ओ यावेळी देखील लॉप केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. जस्ट लुकिंग लाईक वाव. व्हॉट अ पिकअप स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार प्रणय म्हात्रेच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल लेग स्टिकला बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. प्रणयने मात्र लवकर बॉल पिक केला. ऑन साइडला अगदी बॉल भिरकावून दिलाय. फुल फेस ऑफ द बॅट. 6 धावेंकरता हा बॉल आणि 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट. दमदार सुरुवात शिवकर या संघाची. ओ यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन तितकाच चांगला. टप्पा केल्यानंतर बॉल खोलवर राहिलाय आणि त्या कारणाने मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. रिप्लेमध्ये आपण पाहिलं, खरं तर लॉफ्ट केला होता. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून केला जातोय. सुंदर सुरुवात. धावसंख्या 16 या आकड्यावर. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स एनी फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट्स अ ह्यूज हिट. राम पाटील सरांना आपण पाहतो. अगदी ऍक्शन पहा. दमदार ऍक्शन पाहायला मिळाली. षटकार ठोकला आणि अनोखी हदा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 22 या आकड्यावरती. जी सुरुवात प्रणय 11 सहारा शिवकरला पाहिजे होती, ती सुरुवात मात्र प्रणय म्हात्रे या फलंदाजाने करून दिली. टोटल 22 विदाउट एनी विकेट. दमदार सुरुवात. ग्रेट स्टार्ट. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग होते. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. आता मात्र थांबणार नाहीये प्रणय. स्लॉट मध्ये बॉल. स्लॉट मध्ये बॉल असला की मात्र करेक्ट कार्यक्रम प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून केला जातो आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची वेळी समाप्ती. धाव संख्या बिनबाद 28 या आकड्यावर. महागड षटक. प्रणय म्हात्रे इज ऑन फायर नाव. आम्ही मारत नाही, आम्ही ठोकतो असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आपला पॅटर्नच वेगळा आहे. असं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू रोशन पाटील स्ट्राईकला असणार आहे
अगदी कशा प्रकारे केलं सादर केलं रोशन. सिंगल काढून स्ट्राईकला आणण्यात येईल का प्रणयला? कारण प्रणय आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. त्या कारणाने मात्र रोशन पाटील कसा खेळ साकार करेल हे देखील पाहावं लागणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू तैनात. लॉफ्ट केलाय रोशन पाटीलने. रोशन पाटीलच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप बॉल. सीमारेषा ओलांडत असताना येतोय हा चौकार. 4 रन आणि 4 धाबेच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावरती. ऐसा लगा सिंगल लेंगे बल्लेबाज, पर सिंगल लेने वाले से हे नाही. 4 धाबा, 4 धाबेच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावरती. 32 विदाउट एनी विकेट. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना दोन्ही एंडकडून अगदी चांगली बॅटिंग होते. त्यामुळे सहारा शिवकर टीम नक्कीच खुश असेल, कारण चांगली धावसंख्या उभारली जाते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. सकाळचं सत्र आपण पाहतोय. ड्यू फॅक्टरचा प्रभाव पडलाय तरी देखील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एंडकडून चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन पाटीलच्या बॅटमधून हा तडाखा षटकार येतोय. .38 38 धावा. 11 कोण च्या गोलंदाजांना इथून विचार करावा लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग होते त्याच्या विपरीत गोलंदाजी करणं गरजेचं राहील. अचूक टप्प्यावर भेदक मारा. इथून मात्र नियंत्रित गोलंदाजी फार करणं गरजेचं. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन तुमच्याकडे अंगी असायला हवं गोलंदाजी करत असताना, आणि ते व्हेरिएशन आता मात्र पाहायला मिळते. डॉट बॉलची इथून समाप्ती. बराच वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. या आपण पाहिलं तर या इनिंग मधला दुसरा डॉट बॉल आहे, नाहीतर चौकार षटकारच पाहायला मिळत आहेत. टोटल 38 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. स्लोअर वन लवकर पिक केला. मागील बॉल देखील स्लोअर होता. आता मात्र रोशन पाटीलने लवकर बॉलला पिक केला आणि फेकून दिला सीमारेषा बाहेर. षटकार. लांब लचक षटकार मारलाय. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. बॉल्स द्या. बॉल खूप लांब मारलाय रोशन पाटील या फलंदाजाने. धावसंख्या 44 या आकड्यावर. चांगली धावसंख्या उभारली जाते. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि अगदी 23.00 ची सरासरी गाठले. क्या बात आहे. दमदार खेळली मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही एंडकडून प्रणय म्हात्रेने जी सुरुवात करून दिली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी रिदम तोडू दिला नाही रोशन पाटीलने. चौकार षटकारांची आतिषबाजी लगवली जाते. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील प्रहार केलाय मिड विकेटला. फॅन्टास्टिक ब्रिलियंट बॅटिंग बाय रोशन पाटील. 1 more 6. धावसंख्या 50. टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये रोशन पाटील आणि प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून दोन्ही एंडकडून तुफानी बॅटिंग आपण पाहतो. आणि षटकार देखील छोटे मोठे नाहीयेत, लांब लचक हिट आहेत. बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलं जाते. आउट ऑफ द पार्क. धावसंख्या 50 धावा 11 बॉलचा खेळ झाल्यानंतर. पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न. लेटिंग एज लागली. बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे रोशन पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा शानदार चौकार आणि 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 या आकड्यावर. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या खेरीस बिनबाद 54 धाब्यांची पार्टनरशिप खऱ्या अर्थाने रोहित आपल्याला पाहायला मिळते. दमदार खेळ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 27.00 ची सरासरी करंट रोटेट आपण पाहिला तर. अक्षय म्हात्रे त्याचा पहिला बॉल यावेळी गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. प्रणय म्हात्रे इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 60. षटकारांचे हॅट्रिक ठोकले ते म्हणजे प्रणय म्हात्रेने.
बॉल कशा प्रकारे टाकायचं हे मोठं प्रश्नचिन्ह झालंय आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना. पुन्हा एकदा पटका हॅमर केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट लाईक अन एरो, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ बॉल सीमा पार. प्रणयच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. जणू काय मैदानाच्या आतमध्ये खरं तर प्रॅक्टिस चालू आहे. इथून चौकार षटकार चौकार 66 धावा 14 बॉलचा खेळ झाल्यानंतर म्हणजे फार कमी पाहायला मिळतं असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, तेही सकाळच्या सत्रामध्ये प्रथमच मी तर पाहतोय. हो पुन्हा एकदा लगातारचा रोहित आम्हाला सांगतील 5 षटकार ठोकलेत आणि या आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर 2 ऑलरेडी मारले होते 2 खेळाडूंनी आणि प्रणय मात्र ठरतोय हा तिसरा फलंदाज आजच्या रात्रीमध्ये लगातार 5 षटकार ठोकणारा. या स्पर्धेमधील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची नामी संधी झाली निर्माण आणि इथून मात्र प्रणय मात्रेचा आपण विचार केला टोटल वैयक्तिक धावा 9 बॉल आणि 46. क्या बात आहे, व्हॉट अ बॅटिंग. प्रणय मात्रे इज ऑन फायर. 6 चेंडू आणि 6 षटकार मारणारा नवविक्रम मैदानाच्या आतमध्ये प्रणय मात्रे ठोकतोय. 6 चेंडू मध्ये 6 षटकार प्रणय बॅट वरती करायचे. 10 चेंडू मध्ये 52 धाब्यांची उपयुक्त खेळी दमदार खेळी मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रेच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळी. 8 षटकार 1 4 असं विश्लेषण राहिलं त्याच्या बॅटिंगचं आणि या मैदानाच्या आतमध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये मैदान तापवलंय. स्लोअर वन लवकर पिक केलाय. पुन्हा एकदा बाउन्स बॉल हलवण्याचा प्रयत्न फलंदाज क्षेत्ररक्षकाने केला. या बॉलवरती सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 79 धावा. 79 हा सामना किती षटकाचा आहे हे देखील आम्ही आता विसरलोय. 3 षटकाचा सामना असून 30 षटक प्रगतीपथावरती आहे. भीमरसाठी चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल कमरेच्या वरती आहे की बॉल डीप झालाय. प्रणय मात्रेने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली मैदानाच्या आत. साइड अँगलने चेक केलं जात आहे एक्झॅक्टली बॉल फेअर बॉल आहे. बॉल खाली पूर्णपणे डीप झालाय. या बॉलवरती सिंगल आली. 79 धावा. अंतिम बॉल शेवटचा बॉल यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79 प्रणय 11 सहारा शिवकर या संघाची. त्यामध्ये वैयक्तिक आपण पाहिलं प्रणय मात्रे 11 बॉल 53. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लास, प्युअर हिटिंग बाय प्रणय मात्रे आणि त्याची चांगली साथ रोशन पाटीलने देखील दिली. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग आपण नाबाद आपण एकंदरीत पाहिलं तर 79 धाब्यांची भागीदारी करणारा हा पहिले 2 फलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 79 धावा 80 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचे कैलासवासी सारिका मात्रे I11 कोण या संघाला.